हे वय पैसे वाढवण्याचं नाही, पैसे सांभाळण्याचं आहे असं मी का म्हणतो. आमच्या ऑफिस जवळच राहणारे एक सिनियर सिटीजन, वय साधारणतः 64-65 असेल, एक दिवस आमच्या ऑफिसला आले. ही गोष्ट 2017च्या नोव्हेंबर डिसेंबरची असेल आणि फंडची लिस्ट घेऊन आले. म्हटले 40-50 लाख रुपये याच फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. मी म्हटलं या फंडमध्ये अजिबात इन्व्हेस्टमेंट करायची नाही, कारण हे फंड तुमच्या वयाला सूट होत नाही. तरीही त्यांनी त्याच फंडांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली दुसरीकडे जाऊन, आणि मला भेटायला आले डायरेक्ट कोरोना नंतर. ज्या दिवशी ते भेटायला आले त्या दिवशी ते म्हणतो ते सर, कोरोनामधनं तर वाचलो, परंतु हा पोर्टफोलिओ बघून हार्ट अटॅक यायची वेळ आलेली आहे. ज्या दिवशी त्यांनी पोर्टफोलिओ दाखवला तेव्हा पोर्टफोलिओचं व्हॅल्युएशन -40% होतं. त्यांनी आयुष्यात कधी आपले पैसे खाली जाताना बघितलेले नव्हते. तर मित्र हो, या वयामध्ये जास्त सुपरमॅन बनण्याचा प्रयत्न करू नका. हे वय आपले पैसे सांभाळण्याचं असतं, पैसे वाढवण्याचं नसतं. मी खूप सारे सिनियर सिटीजन बघतो, या वयात फक्त 2-3% एक्स्ट्रा रिटर्न मिळावे म्हणून आपले सगळे पैसे आयुष्याची जमा कुंजी कुठेतरी रिस्क मध्ये टाकतात आणि पैसे गमावून बसतात. आणि लुटणारे हीच वाट बघत असतात की कोणीतरी सिनियर सिटीजन येऊन म्हणेल की मला 2-4% रिटर्न एक्स्ट्रा मिळतील आणि तो त्या सिनियर सिटीजनचे पैसे लुटून घेईल. तर अशा चुका अवॉइड करा. आणि हा रील तुमच्या त्या मित्राला पाठवा ज्याचं वय वर्ष 60 पेक्षा जास्त झालेलं आहे, पण तो आपल्या पैशांवरती खूप जास्त रिस्क घेतो.